हॅलो, तर आज मी बनवणार आहे कटाचे वडे. तर कटाच्या आमटीसाठी पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं जिरं, थोडंसं दालचिनी छान अशी परतवून घेतली आणि छान असं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं सुकं खोबरं, थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये टाकला कांदा आणि टोमॅटो, अद्रक आणि लसूण छान असं परतवून घेतलं. कांदा टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतवून घेतला आणि मिक्सरमध्ये काढून घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर कटाची आमटी बनवण्यासाठी थोडंसं तेल घेतलं, जिरं घेतलं, थोडासा कढीपत्ता घेतला, हळद टाकली आणि लाल तिखट टाकून छान असं परतवून घेतलं. त्याच्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून दिला. 2 मिनिट छान असं परतवून घेतला, पाणी टाकून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि तयार आहे आपली कटाची आमटी. त्याच्यानंतर मला बनवायचे होते वडे. तर वड्यांसाठी थोडंसं तेल टाकून घेतलं, थोडासा कढीपत्ता टाकला, जिरं टाकलं आणि कांदा टाकून छान असा मऊ होईपर्यंत परतवून घेतला. त्याच्यामध्ये टाकली थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये टाकलं थोडीशी मिरची, लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट केली होती, तीही छान अशी तेलामध्ये परतवून घेतली. छान असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये स्मॅश केलेला उकडलेला बटाटाही टाकून दिला आणि छान असं ते मिक्स करून घेतलं. तर तयार आहे आपली बटाट्याची भाजी. त्यानंतर पीठ 4 चमचे बेसन पीठ घेतलं, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, थोडंसं जिरं घेतलं, मीठ घेतलं, हळद घेतलं आणि थोडेसे पाणी घेऊन छान असं मिक्सर करून घेतलं. त्यामध्ये बटाट्याच्या भाजीचे असे गोळे करून घेतले आणि पिठामध्ये मिक्स करून तेलामध्ये असे गोल्डन फ्राय करून घेतले. तर छान असे मी फ्राय करून बटाटे घेतले होते आणि पहिल्यांदाच मी असे बटाटे वडे बनवले होते. तर पहिल्यांदा कोणतीही वस्तू बनवली तर खूपच असा आनंद होतो. तर तयार आहे आपले बटाटे कट वडे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.